लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। महानगरपालिकेवर विजय मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे। लातूर तालुक्यातील एकूरगा गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील उमेदवाराच्या प्रचारात लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी 12 नंबर पाटी येथील मांजरेश्वर हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर दीर्घकाळ प्रशासक कारभारी राहिलेला आहे। प्रशासक कारभारी जे ग्रामीण भागामध्ये लोकांची खंत आहे, तो अमाप भ्रष्टाचार वाढलेला आहे। त्या कामावर वचक आणण्यासाठी आणि त्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि ज्या शासनाच्या योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायच्या आहेत, ग्रामीण भागातील पाणी प्रश्न असेल, शेती रस्त्यांचा प्रश्न असेल, विहिरीचे कबाल्याचा आणि शाळा दुरुस्तीचे असे अनेक प्रश्न आहेत। या सर्व मुद्द्यांवर निवडणुका लढवतोय। यावेळी काँग्रेस पक्षाच्या बाजूने जनतेचा कल आहे, असे लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे। यावेळी एकूरगा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय काकासाहेब टेंकाळे, एकूरगा पंचायत समिती गणातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पूजा गणेश ढगे, अंकोली गटातून गुरुनाथ गवळी यासह काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात ग्रामीण भागात? प्रथमतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत, 2017ला शेवटची निवडणूक झाल्यानंतर आणि दीर्घकाळ याच्यामध्ये प्रशासक कारभारी राहिलेला आहे आणि प्रशासक कारभारामध्ये जिल्हा परिषदच्या कारभाराच्या माध्यमातून जी ग्रामीण भागामध्ये लोकांची खंत आहे, जो अमाप भ्रष्टाचार वाढलेला आहे, त्याच्यावर वचक आणण्यासाठी, त्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ज्या शासनाच्या ज्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या विकासाच्या पोचायच्या असतात, लाभार्थी जे निवडायचे असतात, त्याच्यामध्ये त्यांची सोय होण्यासाठी पाणी प्रश्न असतील, क्षेत्ररस्त्यांचे प्रश्न आहेत, कोठ्यांचे, विहिरीचे, कबाल्यांचे, शाळा दुरुस्तीचे अनेक असे प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये कुणीही तिथं आपला सदस्य नसल्यामुळं, कुणाचाही त्याच्यात कारभारावर वचक नसल्यामुळं ह्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत नाही आहे। DPCचा पैसा अमाप शासनाकडून इथं येतो, पण तो कशा पद्धतीनं वापरला जातो, कोणते कॉन्ट्रॅक्ट कसे कामाच्या विना बिलं उचलली जातात, ह्या सगळ्यावरही ह्या गोष्टी आणि लोकांच्या ज्या आमच्याकडं सूचना आलेल्या आहेत, ह्या सर्व मुद्द्यांवर आम्ही ह्या निवडणुका लढतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की ह्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या बाजूनं, कारण की भाजपचा कारभार काय लोकांनी जवळून तपासलेला आहे आणि त्या कारभारावर ते समाधानी नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या बाजूनं हा कल लोकांचा, जनतेचा राहील की काँग्रेसनंच खऱ्या अर्थानं विकास अनेक वर्ष या जिल्ह्याचा केला। जिल्हा निर्मितीपासून 2017पर्यंत काँग्रेसच्या बाजूनं विचारानं सत्ता होती। त्या भागात जो कायापालट झाला, विकासाची गती जी जिल्ह्याची होती, ती गती परत पूर्ववत आणण्यासाठी लोक आमच्या बाजूनं राहतील। महापालिकेमध्ये एखादी सत्ता काँग्रेसनं आणि वंचितने मिळवली, तसं जिल्हा परिषदला आपला झेंडा फडकेल? आमचा सगळा प्रामाणिक प्रयत्न आहे। मी आपल्याला तेच सांगितलं की फक्त महापालिकेच्या निवडणुकीचे मुद्दे महापालिकेत झालेले आहेत, त्या भागात लोकांनी तिथेही 17मध्ये भाजपला पहिल्यांदा संधी दिली, तो कारभार त्यांनी पाहिला आणि त्या कारभारावर ते नाराज होते आणि त्याच्यामध्ये परत एकदा काँग्रेसने चांगलं काम केलं होतं। काँग्रेस काम करू शकते, काँग्रेस लोकांच्या जनतेचे प्रश्न पारदर्शक पद्धतीने सोडवू शकते, भ्रष्टाचार मुक्त कारभार जिल्हा महानगरपालिकेचा असेल, ह्या विश्वासानं तिथं काँग्रेसच्या बाजूनं लोक उभी राहिली आणि आमची तीच अपेक्षा आहे की त्याच विश्वासानं जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बाजूनं लोक उभी राहतील। वंचित आणि काँग्रेस एक होईल का? आता चर्चा वरिष्ठ पातळीवर चाललेल्या आहेत। आमची पूर्ण प्रयत्न आहेत आणि वंचितचे उमेदवार आणि आमचे उमेदवार जिथं कुठं आता उमेदवाऱ्या भरलेल्या आहेत, आमचा पूर्ण मानस आहे। आम्हाला खात्री आहे आम्ही सगळे एकत्रच या निवडणुकीला सामोरे जाऊ। धन्यवाद।